नमस्कार. उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. रोज रोज नाश्त्याला काय करायचे किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचे असा प्रश्न पडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. कारण मी आज तुमच्यासाठी केलेली आहे बाजरीच्या पिठाची इडली. हो, चवीला खूप छान आणि मस्त होते. सोबत चटणी केलेली आहे आणि उरलेल्या बॅटरपासून आप्पे सुद्धा करून दाखवले आहे. बाजरीचे पीठ आहे, सोबत भरपूर भाज्याही आहेत आणि विशेष म्हणजे स्टीम केलेला पदार्थ आहे, तळलेला वगैरे नाहीये. त्यामुळे खरंच खूप पौष्टिक आणि मस्त पोटभरीचा असा नाश्ता आहे. चला तर मग रेसिपी पूर्ण बघू आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. एक मोठे बाउल घेतले, त्यामध्ये मी घरातली जी रेग्युलर वाटी असते त्या वाटीच्या मदतीने 3 वाट्या बाजरीचं पीठ मोजून घेते. भाकरीसाठी जे बाजरीचं पीठ वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे आणि चाळून वगैरे घेतलं नाही. आता तुम्हाला चाळायचंच असेल तर जाडसर चाळणीने चाळून घेऊ शकता. त्याच वाटीने मी 1 वाटी रवा यामध्ये टाकून देणार आहे. आता जो रवा घरात असेल तो घेऊ शकता, बारीक जाड. बाजरीचे पीठ आणि रवा मिक्स करून घेते. छान असे मिक्स झाले की त्यामध्ये 1 वाटी भरून दही टाकून देते. ज्या वाटीने बाजरीचं पीठ आणि रवा मोजला त्याच वाटीने 1 वाटी भरून दही घेतले. 1 वाटी भरून पाणी सुद्धा लगेच यामध्ये टाकून देते, म्हणजे मिक्स करायला थोडंसं सोपं जाईल. थोडं मिक्स करून घेते. जास्त पतले बॅटर करायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही. दुसरी वाटी भरून पाणी घेतलं, तेही टाकून दिलं, म्हणजे आतापर्यंत 2 वाट्या पाणी टाकून घेतले यामध्ये. तिसरी वाटी भरून पाणी घेतलं, ते मात्र अर्धच टाकून घेते, म्हणजे 2.5 वाट्या पाणी आपण यात आतापर्यंत टाकून घेतले. बॅटर असे तयार झाले. आता यामध्ये मसाला टाकायचा, म्हणजे 5-6 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा छोटासा तुकडा मिक्सरमध्ये बारीक केला. पाणी न टाकता वाटून घेतली भरड, ते यात टाकून दिलं. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं, ते यात टाकून दिलं. जे पाणी उरलेलं होतं त्यातलंच टाकून घेतलं होतं. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून दिली. चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता यामध्ये सध्या गाजर, वाटाण्याच्या शेंगाचं सीझन चालू आहे म्हणून थोडंसं गाजर बारीक चिरून घेतलं. हिरव्या वाटाण्याच्या शेंगातले दाणे घेतले आणि बीन्सच्या शेंगा होत्या माझ्याकडे 5-6, त्या बारीक चिरून घेतल्या. आता ह्या भाज्या आवडत नसेल तर या व्यतिरिक्त तुम्ही पत्तागोबी, फ्लावर, शिमला मिरची ह्याही बारीक चिरून टाकू शकता, किंवा पालेभाज्या मेथी, पालक वगैरे आवडत असेल तेही बारीक चिरून टाकून घेऊ शकता. आणि पोटभरीचा पौष्टिक असा नाश्ता आहेच. सोबत अगदी जेवणासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता, कारण भाज्या आहे, बाजरीचं पीठ सुद्धा आहे. थोडंसं उरलेलं जे पाणी होतं ते टाकून दिलं. आता हे मिक्स करून घेते, म्हणजे 1 वाटी दही आणि 3 वाट्या पाणी मी यामध्ये आतापर्यंत टाकून घेतलं. जास्त पतलं बॅटर बिलकुल करायचं नाही, नाहीतर इडली छान अशी टम्म मऊ लुसलुशीत फुगणार नाही ती. यावर आता झाकण ठेवून देते आणि हे बॅटर भिजण्यासाठी ठेवून देते, जवळपास 9 ते 10 मिनिटासाठी. तोपर्यंत यासोबत खायची जी चटणी ती चटणी करून घ्यायची. मिक्सरचे छोटे भांडे घेतले, त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकून देते. शेंगदाणे भाजून साल काढून घेतले आणि 1.5 वाटी भरून, छोटीशी जी वाटी त्या वाटीने, आणि पोहे खायचा जो चमचा असतो त्याने जवळपास 5-6 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. नंतर त्याच वाटीने सुकं खोबरं घेतलेलं आहे, जवळपास 1 वाटी. आता ओलं खोबरं असेल तुमच्याकडं तर 2 वाट्यावरून ओलं खोबरं घ्या आणि 1 वाटी भरून शेंगदाण्याचं कूट घ्या. पण ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं किसून घेतलं, ते घेतलं 1 वाटी भरून. 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या. आता तिखट कसे खाता त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. लसूण अद्रकची पेस्ट घेतली अर्धा चमचा. त्याऐवजी तुम्ही 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा अगदी छोटासा तुकडा घेऊ शकता. साखर टाकून दिली 1.5 चमचा भरून यामध्ये, म्हणजे छान असं चव येते या चटणीला. मीठ टाकलं अर्धा चमचा, किंवा चवीनुसार घेऊ शकता. काळं मीठ घेतलं पाव चमचा. आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे, पण त्यापूर्वी त्यात लिंबू टाकून घ्यायचं, कारण साखर टाकली त्यामुळे लिंबू पिळायचं, छान चव येते मग त्यामुळं. आणि पाणी टाकायचं वाटत असताना. हे बघा एकदम मस्त बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आणि पाणी टाकून घेतलं. आता हे एकदम मस्त बारीक झालेले पेस्ट जी आहे एका बाउलमध्ये मी काढून घेते. आणि किती घट्ट किती पातळ आवडती चटणी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. मिक्सरच्या भांड्यात थोडीशी पाणी टाकून दिली, ते यात टाकून घेतलं आणि आता हे मिक्स करून घेते. एकदम मस्त चटणी तयार झालेली. फक्त याला आता फोडणी द्यायची आहे. तडका पॅनमध्ये तेलाच्या कॅनीतील पळीने 1.5 पळी तेल टाकून घेतलं. तेल गरम झाले की चिमूटभर हिंग टाकून दिला. त्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून दिले. हे दोन्ही छान तडतडले की त्यामध्ये 2-3 लाल सुक्या मिरच्या टाकून दिल्या. आता माझ्याकडे गावरान सुक्या मिरच्या होत्या त्या टाकून घेतल्या, तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता. नंतर गॅस बंद करून घेतला आणि चटणीमध्ये हा तडका टाकून दिला. एकदम छान आणि मस्त ही चटणी तयार झालेली. आता हे बाजूला ठेवून देते. इडली पात्रात 1 तांब्याभर पाणी टाकून देते आणि इडली पात्र काळं पडू नये म्हणून जे लिंबू पिळून घेतलं होतं चटणी करताना ती फोड यामध्ये टाकून देते. फुल गॅसवर हे पाणी उकळायला ठेवून देते.
इडली पात्राच्या ज्या प्लेट्स आहेत त्यालाही तेल लावून घेतलं. चटणी करेपर्यंत ही सर्व बाकीची तयारी करेपर्यंत बॅटर छान असं भिजलेलं आहे आणि असं बॅटर पाहिजे, ना जास्त घट्ट ना जास्त पतलं. कढईमध्ये जे जिरं मोहरी उरलेलं होतं फोडणी दिल्यानंतर चटणीला ते फेकून नाही द्यायचं, तर ह्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं. बॅटरमध्ये टाकून घेतलं की हलकंसं मिक्स करून घ्यायचं. आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा यामध्ये टाकून घेते बॅटरमध्ये आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच हा सोडा यामध्ये टाकून घ्यायचा. याऐवजी तुम्ही इनोही वापरू शकता. अर्धा लिंबाचा रस आता ह्या सोड्यावरती टाकून द्यायचा, म्हणजे सोडा छान असा ॲक्टिवेट होतो. इनोची वगैरे आवश्यकता पडत नाही. खूप छान आणि मस्त बॅटर तयार होते. आता एकाच दिशेने फिरवून घ्यायचं 1 मिनिटभर. बॅटर छान असं हलकं झालं. इडली पात्रातल्या ज्या प्लेट्स आहे त्या प्लेट्सला मी तेल लावून घेतले होते. त्यामध्ये आता 2-2 चमचे 1.5 चमचे बॅटर टाकून घेते आणि इडली पात्रातलं जे पाणी आहे ते पाणी उकळलेलं आहे, त्या उकळत्या पाण्यात त्या प्लेट्स ठेवून देते, म्हणजे छान अशी टम्म फुगून येते इडली आणि मस्त होते. आता सर्वात शेवटची प्लेट ठेवून द्यायची. मी प्रत्येक इडलीच्या रेसिपी सांगते. खालच्या प्लेटची जे छिद्रे आहेत त्यावरती वरच्या प्लेटची इडली आणि खालच्या प्लेटच्या इडलीवर वरच्या प्लेटची छिद्रे अशा पद्धतीने ठेवून द्यायचं. नंतर झाकण ठेवायचं. फुल गॅसवरती नॉर्मल इडली जसं आपण 10-12 मिनटं वाफवून घेतो तसंच 10-12 मिनटं वाफवून घ्यायचं. यावर झाकण ठेवून देते, म्हणजे गरम वाफ जाणार नाही. इडली तयार होत आहे. 16 इडल्या आपण लावून दिल्या आणि एवढं बॅटर उरलेलं आहे. याचं आप्पे कसे करायचे हे मी दाखवून देते. खूप छान आणि मस्त लागतात आप्पे सुद्धा. तुम्हाला जे आवडले ती रेसिपी तुम्ही करू शकता. आप्पे पात्र गरम झालं, त्यामध्ये आता 1-1 थेंब तेल टाकून देते आणि आप्पे पात्रात बॅटर टाकत असताना गॅस एकदम कमी करून घ्यायचा. बाहेरच्या खाशात एकदा टाकून घ्यायचं आणि नंतर मधल्या आतमध्ये टाकून घ्यायचं. हे बघा, सर्वात शेवटी आतमध्ये टाकून घ्यायचं. आता गॅस मिडियम करून देते आणि हे जे आप्पे आहे ते तयार होऊ देते. यावर झाकण ठेवून देते आणि जवळपास 3-1 मिनटं होऊ देते एका बाजूने. 3-1 मिनटं झाले. आता झाकण काढून घेते. वरचं जे बॅटर आहे ते पतलं थोडंसं घट्ट होतं. त्यानंतरच हे आपल्याला उलटून घ्यायचं आहे. एखाद्या चमच्याने किंवा चाकूच्या साह्याने अशी उलटून करून घ्यायचं. आता अशाच पद्धतीने मी सर्व आप्पे उलटून देते. सर्व आप्पे उलटून झाले. आता दुसऱ्या बाजूने भाजत असताना एकदम कमी गॅस करायचा. 1-1 थेंब तेल पुन्हा टाकून दिलं आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून जवळपास 3-1 मिनटं दुसऱ्या बाजूने भाजून घेते. 3-1 मिनटं झाले. आता झाकण काढून घेते आणि झालंय की नाही ते बघते. हे बघा, एकदम छान आणि मस्त झालेलं आहे. दुसऱ्या बाजूने मी आता हे काढून घेते सर्व आप्पे. पहिल्याने मिडियम गॅसवर भाजले, नंतर कमी गॅसवरती भाजून घेतले. बघा, एकदम छान आणि मस्त असे आप्पे तयार झाले. 11 मिनटं झाले. इडल्या वाफायला ठेवून दिलेल्या होत्या. आता झाकण काढून घेते मी त्यातलं. हे बघा, एकदम छान आणि मस्त दिसू लागलं. आता इडली झाली की नाही ते चेक करायचं. त्यासाठी त्यामध्ये चाकू घालून बघायचा. चाकू एकदम क्लीन निघाला म्हणजे इडल्या छान अशा झालेल्या आहे. मी आता गॅस बंद करते आणि हे सर्व प्लेट्स खाली काढून घेते. गॅस बंद केल्यानंतर लगेच या प्लेट्स या इडली पात्रातून काढून घ्यायच्या, नाही तर खाली थेंब पडून खालच्या ज्या इडल्या आहेत त्या खराब होऊ शकतात. लगेच ताबडतोब काढून अशा खाली ठेवून द्यायच्या. इडली पात्राच्या ज्या प्लेट्स आहेत त्या हातात धरण्याजोग्या थंड झाल्या की नंतर हातात धरून अशा चाकूने कडा मोकळ्या करायच्या आणि काढून घ्यायच्या. हे बघा, प्लेटला बिलकुल काहीच लागत नाही आणि इडली सुद्धा एकदम मस्त झालेली आहे. टम्म तर फुगलेली आहे, मऊ लुसलुशीत सुद्धा झालेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व इडल्या आता काढून घेते. खूप छान आणि मस्त लागतात ह्या बाजरीच्या पिठाच्या इडल्या, आप्पे ह्या चटणीसोबत. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा. विशेष म्हणजे ज्यांना शुगर आहे त्यांना सुद्धा इडल्या चालतात, कारण बाजरीच्या पिठाच्या केलेल्या आहे आणि पौष्टिक तर आहेच. यात भाज्याही वापरलेल्या आहे आणि बाजरीच्या पिठाच्या आहे. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी करू शकता किंवा घरी नाश्त्यालाही करू शकतात. नेहमीच्या इडल्यापेक्षा थोडीशी वेगळी आणि विशेष म्हणजे झटपटही होते. त्यामुळे करून पाहायला काहीच हरकत नाही. पौष्टिक पदार्थ आहेच. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.